आज दिनांक 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेनगरमधील 15,000 घरांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. पण हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किंवा आपापल्या शक्ती प्रदर्शन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने आपली संपूर्ण ताकद, आपली संपूर्ण प्रणाली पूर्ण ताकदीनिशी लावली होती. पण शक्ती प्रदर्शनाच्या या खेळात अडम मास्तर हे सर्रास झाल्याचं दिसून आले. वसीम देशमुख आज आपण पाहत आहात रेनगरचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेला आहे आणि ह्या हस्तांतरण सोहळ्यामध्ये आज 1.5 ते 2 लाख लोक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज आपण इथं बाहेर ट्रॅफिकपाशी थांबलेलो आहोत. इथं एक लोकांचे जत्थे चाललेले आहेत आणि विशेषकर या सर्व समारोहामध्ये आज आडम मास्तरांचे कार्यकर्ते व आडम मास्तरांचे जे रेनगरचे सभासद आणि त्यांच्या संस्थेशी जुळलेले विविध प्रकारचे लोक होते हे सरासरी यांनी एक आपली भक्कमपणे बाजू मांडलेली आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्याच्यामध्ये आज हजारो लाखोंच्या संख्येने लोक आलेले आहे आणि हा कार्यक्रम होत असताना भारतीय जनता पक्षाकडून हा प्रोग्राम स्वतःकडे खिचण्याचा प्रयत्न करत होते भारतीय जनता पक्षाचे विविध प्रकारचे पुढारी. पण आडम मास्तर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी इथं संपूर्णपणे आपलं शक्ती प्रदर्शन लावलेलं आहे असा मला दिसत आहे. महाराष्ट्र न्यूज चॅनलवरनं मी संपादक वसीम देशमुख. नमस्कार. तुम्ही कशाला आला? घरासाठी झालं. हां, कुठल्या संस्थेमध्ये आहे तुमचं घर? आडम मास्तर यांचे. आडम मास्तर यांच्या बोलवण्यावरून आलो का आपण? क्यों आए आप यहाँ पे इतने औरतें? अरे मतलब उस घर के उनका भाषण सुनने. उनका भाषण सुनने. आपको घर मिला क्या? पैसे भरे सही. पैसे कौन सी संस्था में भरे सो आप पैसे? 2,60,000 में बोल रहे हैं. कौन सी संस्था में भरे सो आप पैसे? आडम मास्टर. आडम मास्टर के. तो आपको आडम मास्टर की तरफ से बुलावा आया बोल के आप आए थे? अच्छा, जो मोदी साहब को भी सुनने आए थे. हाँ. आपको घर मिला ऐसा लग रहा है क्या? अब देखो तो बोले अभी इंशाल्लाह अभी ठीक है, नहीं दी उनकी मर्जी, आना तो पड़े